नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे बघा। लाडक्या बहिणींसाठी धडाकेबाज निर्णय आता महाराष्ट्र सरकारने, महायुती सरकारने घेतलेला आहे। आता लाडक्या बहिणींना 1 जानेवारी पासून 1500 नंतर 9000 रुपये मिळणार आहेत। परंतु इथे एक मोठी महत्त्वाची बातमी आहे। आता 4 नवीन नियम इथे लागू झालेले आहेत। 4 नवीन नियम लागू झालेले आहेत। ह्या नियमानुसारच पैसे येणार आहेत। हे नियम खूप महत्त्वाचे आणि आनंदाचे आहेत, तुम्हाला लगेच कळणार आहे। मोठी घोषणा झालेली आहे। आता 15 मिनिटांपूर्वीच मोठा निर्णय इथं घेतला गेलेला आहे। आज सोमवार लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे मिळणार आहेत। काही लाडक्या बहिणींना आज डिसेंबरचा हप्ता 30 आणि 31 आज पैसे आलेले आहेत। डिसेंबरचा 6वा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला आहे। तुम्ही बघितलं असेल, आज सुद्धा 11 वाजल्यापासून पुढे वाटप सुरू झालेलं आहे। आता 4 वाजता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज आलेले आहेत। आतापर्यंत मला एक तुम्ही गोष्ट सांगायची आहे, कोणाकोणाला अजूनही पैसे आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींनी तुमचा जिल्हा आणि तुमचे बँक हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आपण तुम्हाला नक्कीच मदत करू। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अजून जरी तुम्हाला पैसे आले नसतील तरी टेन्शन घेऊ नका। आज संध्याकाळपर्यंत, आज 8 वाजेपर्यंत वाटप तिथं चालू राहणार आहे आणि उद्या सकाळी 31 तारखेच्या आत त्यांना तिथं वाटप करावंच लागणार आहे। कारण असा आदेश, आता सरसकट आदेश जो आहे तो तिथं दिला गेलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येऊन इथं पत्रकारांशी संवाद साधताना बोललेले आहेत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत ते स्वतः तिथं बोललेले आहेत। आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती तुम्हाला सांगणार आहोत, ते म्हणजे 4 नियम कोणते बदलले आहेत। बघा, 4 नियम कोणते आहेत त्यातला एक पहिला नियम जो आहे तो खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे। ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना हे नियम ऐकून आनंदच होणार आहे। कारण आपण असं बघितलं आहे की लाडक्या बहिणींना कधीही पैसे येत होते इतक्या दिवस। जर आपण बघितलं की समजा आपला ऑगस्टचा हप्ता आहे तर तो 15 ऑगस्टला आला आहे, 28 ऑगस्टला आला आहे। आता जरी आपण बघितलं डिसेंबरचा हप्ता, तर डिसेंबरचा हप्ता एकदम शेवटी आत्ता चालू आहे, म्हणजे 30-31 डिसेंबरला असा येत आहे। तर आता याच्यावरती एक नवीन नियम लागू झालेला आहे की कुठलाही हप्ता जो असेल तो आता आपण 1 तारखेपासूनच द्यायचा आहे। लक्षात घ्या, म्हणजे काय, जानेवारीला जो जानेवारीचा हप्ता आहे तो 1 जानेवारीला द्यायचा, फेब्रुवारीचा हप्ता आहे तो 1 फेब्रुवारीला द्यायचा, मार्चचा हप्ता आहे तो 1 मार्चला द्यायचा, एप्रिलचा हप्ता आहे तो 1 एप्रिलला द्यायचा। म्हणजे असं त्यांनी ठरवलं आहे की आता लाडक्या बहिणींना तिथं वाट पाहावी लागणार नाही। कारण सगळ्यांना माहिती आहे लाडकी बहीण किती महत्त्वाची आहे। प्रत्यक्ष लाडक्या बहिणीमुळे हे सरकार पुन्हा या सत्तेत आलेलं आहे। त्यामुळे यांनी असं ठरवलं आहे की लाडक्या बहिणींना परत त्याच्याविषयी कुणीही वाट पाहावी लागणार नाही, आतुरता त्याची राहणार नाही। आणि ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे आले नाहीत त्या सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंतचे सगळे हप्ते 31 डिसेंबरच्या आत देणं गरजेचं आहे। कारण लक्षात घ्या, 31 डिसेंबरपर्यंत जर पैसे नाही आले तर कदाचित तुम्हाला मागचे पैसे मिळणार नाहीत आणि जानेवारीचा हप्तासुद्धा मिळणार नाही। का तुम्हाला ते सांगतोय मी, व्यवस्थित तुम्हाला डिटेल सगळी माहिती देणार आहे। कारण जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला नाही तर जानेवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही। का, मी ते तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। व्हिडिओ फक्त संपूर्ण पहा, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती तिथं समजणार आहे। आता समजा दुसरा नियम सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे आहे बघा, काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते एक नियम आहे। का आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की आता रेशन कार्ड जे आहे बघा, रेशन कार्डावरती भरपूर लाडक्या बहिणींचं नाव अजून सुद्धा नाही आहे। रेशन कार्डवरती जर ज्या लाडक्या बहिणींचं नाव नसेल किंवा तिथं अपडेट नसेल, रेशन कार्ड ज्यांचं अपडेट नसेल त्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आहे। कारण असं प्रॉब्लेम आहे की तिथं त्यांना गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की केंद्राकडनंच हे काही नियम आलेले आहेत की प्रत्येक लाडकी बहिणीचं हे रेशन कार्डावरती नाव असणं गरजेचं आहे। कारण काय होतं, रेशन कार्डावर नाव नसेल ना तर तिथं बोगस हे तिथं लाभ घेतला जातो। मग हे बोगस लाभ कुठंतरी थांबवण्यासाठी इथं ते करावं लागलेलं आहे त्यांना। सगळ्यात महत्त्वाचा आता तिसरा नियम म्हणजे काय, आता बघा, तर सर्व लाडक्या बहिणींचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। जर आधार कार्डच लिंक नसेल तर तिथं प्रॉब्लेम होणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणी, 10 ते 12 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। त्याचं कारण असं की त्यांनी अजूनसुद्धा आधार कार्ड जे आहे ते आपलं लिंक केलेलं नाही। मग आधार कार्डच लिंक नसेल तर पैसे पाठवायचे कुठं, हा प्रॉब्लेम सरकार सध्या फेस करत आहे। जवळपास 15 ते 20 लाख लाडक्या बहिणींचा
पेमेंट बँकेत येऊन पडलंय, परंतु ते पाठवायचं कुठल्या अकाउंटवरती, इथं सगळा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळं 15 ते 20 लाख लाडक्या बहिणींना अजून हप्ताच गेलेला नाही, एकही हप्ता गेलेला नाही. त्याच्यावरती सरकार आता काम करत आहे आणि असं त्यांनी ठरवलं आहे की 1 जानेवारीपासून तुम्ही सगळ्यांनी आपलं आधार सीडिंग करून घेणं अनिवार्यच आहे. तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत असा किंवा नसा, तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणं गरजेचंच आहे. आणि चौथं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे. बघा, तुम्ही आधार कार्ड तर बँकेला लिंक करताय, परंतु त्याच्यावरती जर आपण बघितलं तर तुमचं नावच वेगळं असेल, बरोबर. तुमचं नाव वेगळं असेल, तुमचा पत्ता वेगळा असेल, तुमचा फोन नंबर वेगळा असेल. तुम्ही बघा, कदाचित तुम्हाला काही वेळेस असं होतं, बँकेत पैसे येऊन पडलेत लाडक्या बहिणी योजनेचे, परंतु तुम्हाला त्याचा मेसेजच आलेला नाही. का मेसेज नाही आला याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण तुमचं जे मोबाईल आहे ते मोबाईल आधारला लिंक नाही, आणि आधारला लिंक नसल्यामुळं ते आधार ज्यावेळेस आपण आधार नंबर टाकून बँकेत पैसे टाकतो त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती मेसेज येत नाही. का? कारण तुमचा मोबाईल जो नंबर आत्ताचा आहे तो त्या आधार कार्डला अपडेट नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं आहे तुम्हाला, आधार कार्डबद्दलची जी काही महत्त्वाची बँक आहे ती बँक अपडेट करून घ्या. त्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे ते बघा. आधार कार्डवरची माहिती सगळी व्यवस्थित आहे का बघा. आपल्या आधार कार्डवरचा जो मोबाईल नंबर आहे तो आपण वापरत आहोत का दुसरीकडेच कुठेतरी जात आहे हे बघा. कारण इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम्स इथं पाहायला मिळत आहे. हे 4 नवीन नियम आपल्याला सगळ्यांना पाळावे लागणार आहे, तरच जानेवारीचा हप्ता हा तुमच्या खात्यावरती येणार आहे. आता मी सगळी डिटेल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. जानेवारीच्या हप्त्यासाठी तुम्हाला हे 4 काम करणं गरजेचंच आहे. आणि आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं आजच तुम्ही हे काम करायचं आहे ते म्हणजे बँकेत जाऊन तुम्हाला प्रत्यक्षात पहिल्यांदा आपल्याला आपलं जे बँक अकाउंट आहे ते चालू आहे का हे चेक करायचं आहे. मोबाईलवरती बघू नका, डायरेक्ट बँकेत जा. 15 ते 20 मिनटं लागतात या कामांसाठी, परंतु एकदा जर आपलं सगळं डिटेल माहिती झाली तर हे हप्ते जे आहेत तुम्हाला माहिती आहे, हा हप्ता आता तुम्हाला 21 रुपये मिळणार आहे, तो पण लवकरच सुरू होणार आहे. जर तुम्ही कामं केले नाही तर तुम्हाला सगळ्यांना पैसे येतील, शेजारच्याला पैसे येतील, सगळ्या भावकीला पैसे येतील, परंतु तुम्हाला पैसे नाही आल्यावरती खूप वाईट वाटणार आहे. त्यासाठी एकच काम करायचं आहे, जाऊन तुम्हाला बँकेत आपलं ट्रान्झॅक्शन्स हे झालेलं आहे की नाही बघायचं आहे. अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून आम्ही त्यांना हा जो हप्ता आहे तो देणार आहात. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा अभिनंदन. कारण आता लाडक्या बहिणींना कुठलीही प्रतीक्षा तिथं पाहावी लागणार नाही आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती परत एकदा हसू आलेलं आहे. कारण परत एकदा त्यांचा भावांनी त्यांचा वादा पूर्ण करत त्यांना परत एकदा डिसेंबरचे हप्तेसुद्धा पाठवलेले आहेत. आता जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. याच्यासोबतच गॅसचे पैसेसुद्धा तुम्हाला नवीन वर्षातच मिळणार आहेत. आज तरी पैसे येणार नाहीत, कारण त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही नवीन वर्षात लाडक्या बहिणींना 2 मोठे गिफ्ट देऊ. एक तर घरकुल आहे, आपण घरकुलविषयी व्हिडिओ टाकलेलाच आहे. बघा, घरकुलवरती सुद्धा GR आलेला आहे. GR मध्ये मी व्हिडिओ तो टाकला आहे, तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो जाऊन बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. घरकुल मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. कसा अर्ज करायचा आहे, कोण तिथं पात्र असणार आहे, सगळ्या डिटेल माहिती मी तुम्हाला तिथं दिलेली आहे. तर ते सगळं जाऊन तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळणार आहे की तुम्ही काय करत आहात आणि काय करत नाही आहेत. तर लक्षात घ्यायचे, पोस्टाचं खातं असेल तर पोस्टात जाऊन आजच आपलं सगळे डिटेल माहिती भरा. सगळं आधार कार्ड अपडेट करून घ्या. सगळे खाते व्यवस्थित चालतंय का हे सगळं चेक करून घ्या. म्हणजे तिथं कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायची गरज पडणार नाही. आणि तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर असा मेसेज एक पडणार आहे मोबाईलवरती. आणि एक लक्षात घ्या, कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहताना सुद्धा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येऊ शकतो जर आला नसेल, किंवा याच्यानंतर सुद्धा तुम्हाला 15 ते 20 मिनटातसुद्धा मेसेज येऊ शकतो. तर कुणीही घाबरू नका, कारण आपला यूट्यूब चॅनलसुद्धा तुमच्यासोबत आहे. कायम नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण काय होतं आहे, सर्व लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ तर पाहत आहेत, त्यांना आवडतात सुद्धा, परंतु सबस्क्राईब करायचं विसरून जात आहेत. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.